श्री स्वामी समर्थ. कसे काय आहात मंडळी? चला तर मग पुरवूया का आपल्या जिभेचे लाड? जिभेची तृप्ती, मनाला शांती. तर आजचा आपला पदार्थ आहे मिसळपाव. मिसळपाव म्हटलं की सर्वांनाच फार आवडते. मिसळ तशा खूप प्रकारच्या व वेगवेगळ्या चवीच्या मिळतात. तर एकदा माझ्या पद्धतीने करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर इथे मी गॅसवर एक तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. त्यामध्ये आपण सुकं खोबरं छान मंद आचेवरती खरपूस भाजून घेऊया. इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. मंद आचेवर सुकं खोबरं भाजल्यामुळे त्याच्यातला एक कच्चापण निघून जातो. आपल्या मसाल्याला एक छान चव येते व रंगही छान येतो. तुम्ही पाहू शकता आपलं खोबरं इथे छान मस्त भाजून झालेलं आहे. तेच थंड करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ व त्याच गरम तव्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालू. त्यामध्ये आपण उभे चिरलेले कांदे घालू. तेही छान भाजून घेऊ. इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. त्याचबरोबर लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घालू. त्याचबरोबर अद्रकचे तुकडेही टाकू व हे छान मंद आचेवरती कलर चेंज होईपर्यंत आपण भाजून घेऊ. अशा प्रकारे कांदा भाजल्यामुळे त्यातले कच्चा पण निघून जातो. तुम्ही पाहू शकता इथे कांद्याचा कलर हळूहळू चेंज होत आहे. हे जे वाटण आपण भाजून घेतलंय ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ व याची एक बारीक पेस्ट बनवून घेऊया. तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर त्यामध्येही तुम्ही मसाला वाटू शकता. हातावर वाटलेल्या मसाल्याने मिसळीला आणखीन छान चव येते. तुम्ही पाहू शकता मसाला मी मस्त छान बारीक वाटून घेतलेला आहे. तर इथे मी गॅसवरती एका भांड्यात 4 ते 5 चमचे तेल घालते. मिसळ म्हटल्यावर तेल जरा जास्त टाका. कारण आपल्या मिसळीला छान कट आला पाहिजे. तेल गरम होताच त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी, त्याचबरोबर 1 चमचा जिरे. जिरे व मोहरी छान तडतडल्यावर त्यामध्ये मी ताजे कढीपत्त्याचे 4 ते 5 पाने घातली आहेत. त्याचबरोबर इथे मी 3 छोटे कांदे घेतले आहेत बारीक चिरून. कांदा आपला भाजत आल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करू. इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. आपले टोमॅटो व कांदा छान भाजत आल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालू. त्याचबरोबर 4 मोठे चमचे आपण लाल तिखट घालून घेऊ. कारण आपणास मिसळ झणझणीत बनवायची आहे. कारण मिसळ म्हटलं की तिखट पदार्थ हे आपल्या लक्षात येतं लगेच. त्याचबरोबर मी इथं लाल काश्मीरी मिरची वापरली आहे. याच्यामुळे आपल्या मिसळीला छान कलर येईल. हा मसाला आपण 5 मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये आपण आधी वाटून घेतलेला मसालाही यामध्ये ॲड करूया. तोही छान परतून घेऊ. एक 2 ते 3 मिनिट आपण हा मसाला मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला राहिला आहे त्यामध्ये एक अर्धी वाटी गरम पाणी घालून तेही आपण या मसाल्यामध्ये ॲड करू. जेणेकरून आपला मसाला खाली भांड्याला लागणार नाही.
व मसालाही छान शिजला जाईल. तर इथे मी 2 वाट्या मटकी आधीच कुकरमध्ये उकडून घेतलेली आहे. मटकी उकडताना मी त्यामध्ये अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा मीठ घातलं होतं. मटकी छान मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण उकडलेले बटाटे ॲड करू. इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते. काही ठिकाणी मिसळमध्ये बटाटा घालत नाही. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घाला. आणि ह्या बटाट्यामुळे एक भाजीला दाटसरपणा येतो. हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालू व तेही छान एकत्र मिक्स करून घेऊ. हे पाणी मटकी शिजवलेलं पाणी आहे, जे मी आधीच बाजूला काढून घेतलं होतं. तेही या मसाल्यामध्ये ॲड करू. तुम्ही हे पाणी फेकून देऊ नका, कारण याच्यामध्ये भरपूर चव असते, व्हिटॅमिन्स असतात. इथे मी 5 मोठे ग्लास गरम पाणी ॲड करते. कारण मिसळमध्ये आपण खाली मटकी आणि बटाटा घातल्यामुळे त्यात भरपूर पाणी बसतं व आपल्या तर्रीला छान कटही येतो व आपली भाजी छान चवदारही होते. तर वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालून आपण एक झाकण लावू व एक छान उकळी काढून घेऊ. 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला किती छान मस्त कलर आलेला आहे. अशा प्रकारे मिसळ पाव तुम्ही तुमच्या घरी नक्कीच करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल याची खात्री आहे मला. मिसळ आवडली असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला मिसळ कशी वाटली. व तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हेही मला नक्की कळवा. मिसळ आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब, लाईक करा. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.